भानगड खूप वर्षापूर्वी राजस्थानच्या अरावली पर्वतरांगांमध्ये भानगड नावाचं एक अतिशय सुंदर आणि समृद्ध राज्य होतं. या शहराची शान तिथली राजकुमारी होती आणि त्या राजकुमारीचं नाव होतं रत्नावली. रत्नावली इतकी सुंदर होती की तिच्या रूपाची चर्चा भारतभर होती. अनेक राजपुत्र तिच्याशी लग्न करण्यासाठी रांगेत उभे होते. त्याच भानगडमध्ये सिंधिया नावाचा एक तांत्रिक राहायचा. तो काळ्या जादूत पारंगत होता. एकदा त्याने राजकुमारीला बाजारात पाहिले आणि तो तिच्या सौंदर्यावर मोहित झाला. इतका मोहित झाला की तो वेडाच झाला. त्याला माहिती होती की एक सामान्य तांत्रिक आणि राजघराण्यातील राजकुमारी यांचं लग्न कधीच होणं शक्य नाही. म्हणून त्याने आपल्या काळ्या जादूचा वापर करायचं ठरवलं. एकदा राजकुमारी रत्नावली आणि तिची दासी बाजारात फिरत होत्या, कारण राजकुमार रत्नावलीला अत्तर घ्यायची खूप हौस होती. संधी साधून संघीय तांत्रिकाने त्या अत्तराच्या बाटलीवर एक अत्यंत शक्तिशाली वशीकरण मंत्र टाकला. त्याचा प्लॅन असा होता की राजकुमारी जसं अत्तर आपल्या शरीरावर लावेल तशी ती शुद्ध हरपून तांत्रिकाच्या प्रेमात पडेल आणि स्वतःहून त्याच्याकडे चालत येईल. पण नियतीलाच वेगळाच खेळ मंजूर होता. राजकुमारी रत्नावलीला लहानपणापासूनच थोडीफार दैवी शक्ती होती आणि तंत्रविद्येची सुद्धा जाण होती. जशी अत्तराची बाटली तिने बघितली आणि तिच्या हातात आली, तिला त्यात काहीतरी काळबेरा आहे असा असल्याचा भास झाला. तिने रागाच्या भरात ती बाटली खिडकीबाहेर फेकून दिली. ती बाटली खाली असलेल्या एका विशाल शिळेवर जाऊन फुटली. वशीकरण इतकं शक्तिशाली होतं की तो दगड तांत्रिकाच्या प्रेमात पडला. तो महाकाय दगड डोंगरावरून वेगाने घरंगळत थेट तांत्रिकाच्या दिशेने गेला. सिंगिया तांत्रिकाला समजलं की आपला काळ जवळ आलेला आहे. तो दगड अंगावर पडण्यापूर्वी मरता मरता त्याने संपूर्ण भानगडला एक भयानक शाप दिला. या किल्ल्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा अकाली मृत्यू होईल. कोणालाही मोक्ष मिळणार नाही. त्यांचे आत्मे या भिंतीमध्ये कायमचे कैद राहतील आणि हे नगर पुन्हा कधीच बसले जाणार नाही. काही वेळातच तो मोठा दगड तांत्रिकाच्या अंगावर पडला आणि त्यात चिरडून त्या तांत्रिकाचा जागीच मृत्यू झाला. तांत्रिकाच्या मृत्यूनंतर काही दिवसातच भानगड आणि शेजारच्या अजबगड राज्यामध्ये भीषण युद्ध झाले. त्या युद्धात भानगडचा दारुण पराभव झाला. राजकुमारी रत्नावली आणि किल्ल्यातील हजारो निष्पाप लोकांची कत्तल करण्यात आली. रक्ताचे पाट वाहिले, पण कोणालाही अग्नी किंवा दफनविधी नीट मिळाला नाही. तांत्रिकाच्या शापामुळे ते सर्व आत्मे तिथेच अडकून पडले. आज भानगडचा किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे, पण तिथल्या काही गोष्टी आजही अंगावर काटा आणतात. तुम्ही आजही तिथे गेलात तर दिसेल की तिथल्या घरांना छप्पर नाही. स्थानिक लोक म्हणतात की प्रयत्न केले की घराचे छत कितीही मजबूत बांधा तरी ते आपोआप कोसळते. आजही तिथल्या घरांना छत नाही. रात्रीच्या वेळी तिथून स्त्रियांच्या बांगड्यांचा आवाज आणि रडणे ओरडणे याचा आवाज येतो. काही लोकांना तर तिथे कोणाची तरी सावली पाठलाग करते असे जाणवते. त्याच्यामुळे भारतीय पुरातत्व विभागाने तिथे स्पष्ट लिहिले की सूर्यास्तानंतर तिथे थांबणे सक्त मनाई आहे. असं म्हणतात की जे लोक रात्री तिथे थांबले ते कधीच परत आले नाहीत, किंवा जे आले त्यांनी स्वतःचे मानसिक संतुलन बिघडलेले होते. आजही भानगडचे नाव ऐकले तरी अंगावर शहारे येतात. तुम्हाला ही माझी आजची स्टोरी कशी वाटली ही नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर माझी ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर नेक्स्ट व्हिडिओ असं टाईप करा.